विषय नकारात्मक विचारापासून लांब राहा. सोडायला शिका निगेटिव्ह विचाराची माणसं, मित्रमैत्रिणी व निगेटिव्ह विचार. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहे. नकारात्मक विचार आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहण्याची कला. आपल्या आयुष्यात प्रत्येकाला काही लोक भेटतात जे आपल्याला हे शक्य नाही, तू करू शकत नाहीस, यात काय फायदा असं सांगतात. ते लोक आपल्या स्वप्नांना पंख देण्याऐवजी त्यांना कात्री लावतात. असं समजा की त्या लोकांना माहीतच नाही की असं वाईट वागणं बरोबर नाही. हे निगेटिव्ह आपण बोलतोय यामुळे समोरच्या व्यक्तीला किती त्रास होईल. उलट तुम्ही त्यांच्या बोलण्यामुळे पॉझिटिव्ह थिंकिंग घेऊन स्वतःला प्रेरित करा आणि अशा लोकांपासून लांब राहा. थोडे दिवस त्रास होतो आपल्या जवळच्या लोकांना सोडल्यामुळे, पण सोडायला शिका. पण काही वेळा हे लोक खूप जवळचे म्हणजे आई वडील, बहीण भाऊ असू शकतात. आपण जे करतो त्यांना ते पटत नाही, पण काय चूक काय बरोबर हे जर तुम्हाला समजले असेल आणि तुम्हाला तुमच्या कार्यावर कामावर विश्वास असेल तर तुम्ही तुमचं काम करत राहा आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहोचा. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता तुमचं काम करा. एक दिवस तुमचा निर्णय नक्की त्यांना आवडेल. त्या लोकांकडेही काहीही चूक नाही, कारण ते लोक अशा कामातून गेलेली नसतात. त्यांना अशा कामाचा अनुभव नसतो. त्यांनी अपयशाच्या पायऱ्या पाहिलेल्या नसतात. म्हणून आपल्या आईबाबांना वाटतं की याला अपयश येऊ नये, आपल्या मुलाला अपयश येऊ नये. त्यावेळेस तुम्ही शांत राहा आणि यश मिळवा. जर समजा आपल्याला एखाद्या गोष्टीत, करिअर, कामात अपयश आलं तर त्यावेळी तर कोणाचाच आपल्यावर विश्वास राहत नाही. अशा वेळी तर खूप त्रास सहन करावा लागतो. पण हार मानू नका. आपलं आयुष्य, फ्युचर आपल्यालाच उभं करायचं असतं. यशस्वी लोक अपयशाच्या पायऱ्या चढूनच यशाच्या शिखरापर्यंत जातात. त्यामुळे खचून न जाता यश मिळेपर्यंत काम करत राहा. करिअर जर तुम्हाला वाटत असेल मी हे करू शकेल की नाही किंवा अवघड असेल, तेव्हा प्लॅन बी रेडी असू द्यात. प्लॅन ए मध्ये अपयश मिळाल्यावर तर हे लोक खूप वाईट बोलतात, कोणी काडीची किंमत देत नाही. त्यावेळी स्वतःवर विश्वास ठेवून प्लॅन बी मध्ये तरी स्वतःला सिद्ध करून यश मिळवा आणि लोकांना दाखवून द्या की एका कामात अपयश मिळालं म्हणून आयुष्यात फेल झालं असं होत नाही किंवा तो व्यक्ती काही करू शकत नाही असं नाही. पण लक्षात ठेवा, त्यांचे शब्द हे सत्य नसतात. ते फक्त त्यांची मर्यादा व्यक्त करत असतात, तुमची नाही. नकारात्मक विचार आपल्या मेंदूतील विषासारखे असतात. एकदा मनात आले की ते आपला आत्मविश्वास खाऊ लागतात. म्हणूनच जेव्हा असं काही ऐकू येईल, तू नाही करू शकत, हे तुझ्यासाठी नाही, त्या क्षणी त्या विचाराला डोक्यातून बाहेर फेका. स्वतःला सांगा मी करू शकतो, मला माझ्यावर विश्वास आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जे लोक तुम्हाला सतत डिमोटिवेट करतात, तुमचं मन खच्ची करतात, ते कितीही जवळचे असले तरी थोडं दूर राहा. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, कारण जेव्हा तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेता तेव्हा सर्वात आधी विरोध घरातूनच येतो. जवळच्या लोकांनाच ते पटत नाही किंवा ते सपोर्ट करत नाहीत, पण त्याकडे लक्ष देऊ नका. पण यश मिळाल्यावर हेच लोक तुमचा आदर करतील आणि म्हणतील, अरे आम्हाला माहित होतं तू नक्की यशस्वी होशील. म्हणून नकारात्मकतेपासून दूर राहा. सकारात्मकतेशी मैत्री करा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या ध्येयाकडे न थांबता चालत राहा. कारण शेवटी जिंकणाऱ्यांना कधीच कारण नसतात, त्यांच्याकडे फक्त विश्वास आणि प्रयत्न असतात. विषय यशस्वी होण्यासाठी आवश्यक मनोवृत्ती काय पाहिजे हे आपण बघूयात. यश ही अशी गोष्ट आहे जी एकाच दिवसात मिळत नाही. ती मिळते दररोज केलेल्या छोट्या प्रयत्नांमुळे, सातत्यामुळे आणि आत्मविश्वासामुळे. आपण सर्वजण काही ना काही स्वप्न बघतो. कुणाला इंजिनियर व्हायचं असतं, कुणाला बिझनेसमॅन, कुणाला आर्टिस्ट, तर कुणाला समाजासाठी काहीतरी मोठं करायचं असतं. पण फरक इतकाच असतो, काही लोक स्वप्न बघून झोपतात तर काही लोक स्वप्न बघून जागे राहतात.
सक्सेस मिळवायचा असेल तर तक्रारी नव्हे प्रयत्न सुरू करा. लोक काय म्हणतील हे विचारात बसू नका. आज ते हसतील पण उद्या त्यांनाच तुमचं यश पटेल. हार्ड वर्क, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि कन्सिस्टन्सी म्हणजे त्या पायरीवर टिकून राहण्याचं बळ. खचून जाऊ नका. जर एखाद्या गोष्टीत कामात जर तुम्हाला यश नाही मिळालं तर हार मानू नका. त्या कामात यश नाही मिळालं म्हणून असं होत नाही की दुसऱ्या कामात करिअरमध्ये यश मिळणार नाही. एक दिवसात सगळं यश मिळणार नाही, पण दररोज थोडं थोडं केलं तर काही महिन्यांनी तुम्ही स्वतःला बदललेलं बघाल. लक्षात ठेवा, सक्सेस म्हणजे फक्त टाळ्यांचा आवाज नाही. सक्सेस म्हणजे प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उभं राहण्याचं धैर्य असतं. मग चला, आजपासून एक ठरवा. नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका. आजूबाजूच्या लोकांच्या बोलण्याने थांबू नका आणि प्रत्येक दिवस स्वतःला थोडं सुधारण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी यश त्यांच्याच पायाशी झुकतं जे स्वप्न बघतात आणि त्यासाठी झटतात, स्वप्नासाठी प्रयत्न करतात. हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुढचा व्हिडिओ कशाविषयी बनवायचा तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, थँक्स. कीप सपोर्टिंग.